अलार्मच्या त्या कानात दडे बसवणाऱ्या आवाजाने संपूर्ण कपूर मेन्शन हादरून गेलं होतं. लाल रंगाचे इमर्जन्सी लाईट्स एखाद्या धोक्याच्या सावलीसारखे हॉलच्या भिंतीवर आणि तिथे जमलेल्या VIP पाहुण्यांच्या चेहऱ्यावर चमकत होते. पार्टीमध्ये आलेले सेलिब्रिटी आणि बिझनेसमन घाबरून सैरावैरा पळू लागले होते. पण विक्रम कपूरच्या वैयक्तिक सुरक्षा रक्षकांनी आणि बाउन्सर्सनी संपूर्ण हॉलचे दरवाजे बंद करून टाकले होते. हॉलच्या मध्यभागी स्टेजच्या अगदी जवळ 2 अवाढव्य बाउन्सर्सनी सियाचे दोन्ही नाजूक हात मागच्या बाजूला घट्ट आवळून धरले होते. तिची नखे भीतीने आणि वेदनेने तळहातामध्ये रुतत होती. विक्रम कपूरने त्याच्या खिशातून सोन्याचा प्रेशियस कोटिंग असलेली पिस्तूल काढली आणि तिचं थंडगार नळकांड थेट सियाच्या कपाळावर दाबून धरलं. विक्रमच्या चेहऱ्यावर एक अत्यंत क्रूर राक्षसी हसू होतं. IPS अधिकारी अथर्व, मला माहिती आहे तू वर माझ्या ऑफिसमध्ये आहेस. जर तू पुढच्या एका मिनिटात खाली आला नाहीस आणि तो पेनड्राईव्ह मला दिला नाहीस तर तुझ्या या लाडक्या सियाच्या डोक्यात मी पहिली गोळी झाडेन. माझा काउंटडाऊन सुरू होतोय. 60, 59, 58. त्याचा तो भारदस्त आणि निर्दयी आवाज लाऊडस्पीकरवरून संपूर्ण मेन्शनमध्ये घुमत होता. पहिल्या मजल्यावर विक्रम कपूरच्या त्या अतिशय गुप्त आणि हायटेक ऑफिसमध्ये उभा असलेला अथर्व क्षणाचाही विचार न करता लॅपटॉपकडे वळाला. पेनड्राईव्हमध्ये डेटा 100% कॉपी झाल्याचा ग्रीन मेसेज स्क्रीनवर फ्लॅश होत होता. त्याने एका झटक्यात तो पेनड्राईव्ह बाहेर काढला आणि आपल्या जीन्सच्या गुप्त खिशामध्ये कोंबला. खिडकीच्या काचेतून खाली पाहताना त्याचे डोळे रागाने लाल झाले होते. सियाच्या कपाळावर लागलेली ती बंदूक पाहून त्याच्या छातीमध्ये जणू काही ज्वालामुखी भडकला होता. ज्या मुलीने स्वतःचा जीव धोक्यात घालून त्याला जंगलामध्ये वाचवलं होतं, त्याला त्याने काल रात्रीच आपल्या मिठीत घेऊन कायमचं रक्षण करण्याचं वचन दिलं होतं, ती आज त्याच्याच एका मिशनमुळे मृत्यूच्या दारात उभी होती. विक्रम कपूर, तू तुझ्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक केलीस. अथर्व दात ओठ खाऊन स्वतःशीच पुटपुटला. ऑफिसच्या मुख्य दरवाजाबाहेर 3 सशस्त्र बाउन्सर्स गन रोखून उभे होते. अथर्वने मागे पाहिले. तिथे एक मोठा आणि जड काचेचा टिपॉय होता. त्याने आपली ग्लॉक पिस्तूल काढली, ज्यामध्ये आता नवीन मॅगझीन लोड केलेली होती. अथर्वने ऑफिसच्या दरवाजावर एक जोरात लाथ मारली. दरवाजा उघडताच बाहेर उभ्या असलेल्या गुंडांनी गोळीबार सुरू केला. पण त्याआधीच अथर्वने तो जड काचेचा टिपॉय त्यांच्या अंगावर फेकला. काच फुटण्याच्या आणि गुंडाच्या ओरडण्याचा आवाज झाला. याच संधीचा फायदा घेऊन अथर्वने हवेतच 2 अचूक गोळ्या झाडल्या. 2 गुंड जागच्या जागी चिखलासारखे जमिनीवर कोसळले. तिसऱ्या गुंडांच्या हातावर वार करून अथर्वने त्याची रायफल हिसकावून घेतली. तो आता पूर्णपणे एका हिंस्र सिंहासारखा झाला होता. पहिल्या मजल्यावर बाल्कनीतून त्याने थेट खालच्या हॉलमध्ये झेप घेतली. एक मोठा पडदा पकडून तो अतिशय सिनेमॅटिक स्टाईलमध्ये स्टेजच्या समोर येऊन उभा राहिला. त्याच्या एका हातामध्ये रायफल आणि दुसऱ्या हातामध्ये पिस्तूल होती. त्याचा हा वाघासारखा स्वॅग पाहून तिथे उभे असलेले बाउन्सर्स 2 पावले मागे हटले. सोड तिला विक्रम, अथर्व गरजला. त्याचा आवाज इतका कडक होता की हॉलमधील काचा थरथरल्या. विक्रम कपूरने सियाच्या कपाळावरची बंदूक तशीच ठेवून एक उपरोधिक टाळी वाजवली. वा वा IPS अथर्व, तुझा हा बॉलिवूड स्टाईलचा स्वॅग मला खूपच आवडला. पण विसरू नकोस, तू एका पोलिसांच्या चौकीत नाही तर विक्रम कपूरच्या साम्राज्यात उभा आहेस. इथे कायदा चालतो माझा. तो पेनड्राईव्ह गुपचूप खाली फेक, नाहीतर हिचा सुंदर चेहरा रक्ताने माखून जाईल. विक्रमने सियाच्या केसांची बड जोरात ओढत म्हटले. वेदनेने सियाच्या डोळ्यांमधून पाणी आले. पण तिने अथर्वकडे पाहिले. तिच्या डोळ्यामध्ये भीती नव्हती, तर एक अथांग विश्वास होता. अथर्व, प्लीज, याला तो पेनड्राईव्ह देऊ नका. यात तुमच्या बहिणीच्या मारेकऱ्यांचे आणि देशाच्या गद्दाराचे पुरावे आहेत. मला काहीही झालं तरी चालेल, पण या नराधामाला सोडू नका. सिया मोठ्याने ओरडली. गप्प बैस, एका बाउन्सरने सियाच्या पाठीवर जोरात प्रहार केला आणि हे पाहताच अथर्वचा संयम सुटला. विक्रम, तुला तो पेनड्राईव्ह हवाय ना? हा घे. अथर्वने खिशातून पेनड्राईव्ह काढला आणि तो स्टेजच्या डाव्या बाजूला असलेल्या एका मोठ्या पाण्याच्या कारंजाच्या दिशेने हवेमध्ये फेकला. पेनड्राईव्ह हवेत उडताना पाहून आणि विक्रम त्याच्या मुख्य बाउन्सर्सची नजर तिकडे वळली. नेमकी याच वेळी एका सेकंदाच्या सुवर्ण संधीची अथर्व वाट पाहत होता. त्याने कोणतीही चूक न करता विक्रमच्या हातातील बंदुकीवर नेम धरून गोळी झाडली. गोळी थेट विक्रमच्या मनगटाला घासून गेली. त्यामुळे त्याच्या हातातील सोन्याची पिस्तूल दूरवर जमिनीवर पडली. विक्रम वेदनेने विव्हळत मागे सरकला. त्याच क्षणी अथर्वने रायफलमधून सियाला पकडलेल्या 2 बाउन्सर्सच्या पायांवर गोळ्या झाडला. ते दोघेही ओरडत जमिनीवर पडले आणि सिया त्यांच्या पकडीतून मुक्त झाली. सिया पळ, अथर्व ओरडला. सिया धावत स्टेजवरून खाली आली आणि तिने थेट अथर्वला घट्ट पकडलं. अथर्वने तिला आपल्या पाठीमागे ढकललं आणि तो स्वतः समोर पेणाऱ्या बाकीच्या बाउन्सर्सवर गोळ्या झाडू लागला. मेन्शनच्या आतमध्ये जणू काही एखादं युद्ध सुरू झालं होतं.
अथर्व एका हाताने सियाला सांभाळत होता आणि दुसऱ्या हाताने शत्रूंवर अचूक नेम धरत होता. पण शत्रूंची संख्या खूप जास्त होती. मुख्य दारावर अजून 10-12 सशस्त्र बाउन्सर्स येऊन उभे राहिले होते. त्यांच्याकडे पळायला आता कोणताही रस्ता उरला नव्हता. अथर्व, आता आपण काय करणार? सियाने भीतीने त्याला पाठीला घट्ट पकडत विचारलं. तिचे थरथरणारे हात आणि तिच्या शरीराची ऊब या कठीण प्रसंगातही अथर्वला एक वेगळीच ताकद देत होते. अथर्वने तिच्याकडे वळून पाहिले. तिचे मोकळे केस विस्कटलेले होते, पण तिच्या डोळ्यांमध्ये त्याच्यासाठी असलेला प्रेम आणि समर्पण स्पष्ट दिसत होतं. अथर्वने तिच्या गालावर आपला हात ठेवला आणि अत्यंत हळूवार रोमॅन्टिक आवाजात म्हणाला, मी तुला वचन दिलं होतं ना सिया, की तुझ्यासोबत काहीही चुकीचं होणार नाही. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तुझा एक केसही वाकडा होऊ देणार नाही. त्याने तिच्या कपाळावर एक छोटासा ओळखीचा स्पर्श केला, ज्याने सियाच्या मनातील सगळी भीती एका झटक्यात गायब केली. तितक्यात मेन्शनचे मुख्य काचेचे दरवाजे कडाडाट एका मोठ्या आवाजासह फुटले. विक्रम कपूरला वाटले की त्याचे अजून काही गुंड आले आहेत, पण त्याचा हा भ्रम पुढच्या सेकंदालाच तुटला. बाहेरून पूर्णपणे ब्लॅक कमांडो युनिफॉर्ममधील अँटी टेररिझम स्क्वॅड ची टीम आणि हंड्रेड्स ऑफ पोलीस फोर्स आतमध्ये घुसली. अथर्वने आधीच त्यांना त्याच्या गुप्त वायरलेस डिव्हाइसवरून बॅकअप टीमला मेन्शनचे मुख्य लोकेशन आणि अलार्म वाजतात आत घुसण्याचे आदेश दिले होते. हात वर करा, सर्वजण शरण या, पोलिसांच्या कमांडरने मोठ्याने अनाऊन्स केले. ATSच्या कमांडोजनी अवघ्या 2 मिनिटात विक्रम कपूरच्या सर्व गुंडांना जमिनीवर झोपून त्यांच्या मुसक्या आवळल्या. विक्रम कपूर आपल्या हातातील जखम पकडून पळण्याच्या प्रयत्नात होता, पण अथर्वने धावत जाऊन त्याला कॉलरला पकडलं आणि एका जोरदार लाथेने त्याला जमिनीवर पाडलं. अथर्वने त्याची सरकारी ID आणि तो पेनड्राईव्ह बाहेर काढला. विक्रम कपूर, आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करी, देशाविरुद्ध गद्दारी आणि माझी बहीण कावेरी हिच्या हत्येच्या आरोपाखाली मी तुला अटक करत आहे. आता तुला या देशातील कोणतीच शक्ती आणि कोणतंही राजकीय पाठबळ वाचवू शकणार नाही. अथर्व एखाद्या महाकाळासारखा त्याच्यासमोर येऊन उभा राहून म्हणाला. विक्रमचा तो अहंकार आता पूर्णपणे चक्काचूर झाला होता. तो पोलिसांच्या ताब्यात जाताना थरथर कापत होता. सर्व कारवाई संपली. मेन्शनच्या बाहेर पोलिसांच्या गाड्यांचे निळे लाल दिवे चमकत होते. सकाळची कोवळी किरणं आता उदयपूरच्या त्या महालावर पडू लागली होती. पूर्ण रात्र एका भयानक युद्धासारखी संपली होती, पण आता तिथे एक अत्यंत सुंदर आणि शांत सकाळ उगवली होती. अथर्व मेन्शनच्या बाहेरील लॉनमध्ये एका मोठ्या झाडाखाली शांतपणे उभा होता. त्याच्या पांढऱ्या शर्टवर काही रक्ताचे डाग होते, पण त्याचा चेहरा आता पूर्णपणे हलका आणि शांत झाला होता. त्याच्या बहिणीला अखेर न्याय मिळाला होता आणि त्याचे मिशन यशस्वी झाले होते. तितक्यात मागून अत्यंत संत पावलांनी सिया तिथे आली. तिने अजूनही त्याचेच ते काळे लेदर जॅकेट अंगावर पांघरले होते. तिच्या पायात अजूनही बूट नव्हते, पण तिच्या चेहऱ्यावर एक स्वर्गीय आनंद आणि समाधान होते. ती अथर्वच्या अगदी जवळ येऊन उभी राहिली. दोघांमध्ये काही वेळ शांतता होती, पण ती शांतता खूप काही सांगून जात होती. अथर्वने मागे वळून तिच्याकडे पाहिले. तिचे ते सुंदर मोठे डोळे चष्म्यातून त्याच्याकडेच पाहत होते. आता पुढे काय मिस्टर IPS ऑफिसर? तुमचं मिशन तर संपलंय. आता तुम्ही मुंबईला परत जाणार? सियाने थोडे रडवेला आणि उदास आवाज करत विचारले. तिला वाटत होतं की मिशन संपल्यावर कदाचित अथर्व तिच्या आयुष्यातून निघून जाईल. अथर्वने एक अत्यंत सुंदर आणि मनाला वेड लावणारे मिश्किल हसू केले. तो तिच्या अगदी जवळ आला, इतका जवळ की दोघांच्या हृदयाचे ठोके एकमेकांना ऐकू येत होते. त्याने सियाचे दोन्ही हात आपल्या हातामध्ये घेतले. त्याचे मोठे आणि मजबूत हात सियाच्या नाजूक हातांना एक वेगळी सुरक्षा देत होते. मिशन संपले सिया, पण माझी स्वतःची वैयक्तिक कहाणी तर आता कुठे सुरू होते, तो अत्यंत रोमॅन्टिक आणि भारदस्त आवाजात म्हणाला. म्हणजे? सियाने आश्चर्याने विचारले. अथर्वने खाली झुकून थेट तिच्या डोळ्यांमध्ये पाहिले, ज्या डोळ्यांमध्ये आता फक्त आणि फक्त तिच्याबद्दलचं अथांग प्रेम होतं. म्हणजे हे की मुंबई ते गोवा प्रवासात सुरू झालेलं हे दिलका कनेक्शन मी असं अर्धवट संपू देणार नाही. ट्रेनच्या त्या सीटवरून सुरू झालेलं भांडण आता माझ्या आयुष्याच्या सीटपर्यंत पोहोचले. सिया, मी खूप कडक आहे, गर्विष्ठ आहे, पण तुझ्या ह्या निडर आणि गोड स्वभावाने मला पूर्णपणे बदलून टाकले. मी माझ्या आयुष्याची संपूर्ण स्पेस तुला द्यायला तयार आहे. तू या IPS ऑफिसरच्या आयुष्याची कायमची इव्हेंट मॅनेजर व्हायला तयार आहेस का? अथर्वने अधिकृतपणे तिला प्रपोज केलं. सियाच्या आनंदाला आता पारावर उरला नव्हता. तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. तिने कसलाही विचार न करता स्वतःला अथर्वच्या मिठीमध्ये झोकून दिले. तिने आपले हात त्याच्या पाठीवर घट्ट आवळले आणि म्हणाली, ओ अथर्व, अगदी जन्मोजन्मी. तुमच्या या इश्क एक्सप्रेसची रफ्तार आता कधीच कमी होणार नाही. कोवळ्या उन्हाच्या प्रकाशात त्या भव्य महालाच्या पार्श्वभूमीवर अथर्वने तिचा चेहरा आपल्या हाताच्या उंजळीमध्ये घेतला आणि अत्यंत हळुवारपणे तिचे ओठ आपल्या ओठांमध्ये सामावून घेतले. हे त्यांचे केवळ एक चुंबन नव्हते, तर 2 वेगवेगळ्या जगातील 2 अनोळखी हृदयाचे कायमचे झालेले एक गोड आणि अथांग मिलन होते.
रेल्वे प्रवासाच्या एका साध्या भांडणातून सुरू झालेली ही कहाणी एका अत्यंत रोमांचक सस्पेन्स आणि बॉलिवूड स्टाईलच्या लव्ह स्टोरीमध्ये बदलली होती, ज्या नावाला त्यांनी सार्थ ठरवलं होतं. इश्क एक्सप्रेस, सुडाचा प्रवास आणि प्रेमाचं मिलन. तर मंडळी, आपली ही पूर्ण कथामालिका आज इथे संपते. ही संपूर्ण कथामालिका तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन कथामालिकेसह. तोपर्यंत बघत रहा इश्क एक्सप्रेस. चलो बाय.